पश्चिम बंगालमधील बेलडांगा येथे 6 डिसेंबरला एक नवीन बाबरी मशीदचा शिलान्यास करण्यात येतोय। या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी 3 लाख लोक येण्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यामुळे बेलडांगा परिसरात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी समर्थक विटा डोक्यावर घेऊन रस्त्यावर उतरलेत, ज्यामुळे हे दृश्य अत्यंत प्रतिकात्मक ठरले। एका बाजूला मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला हुमायूं कबीर यांच्यासारख्या नेत्याचे पक्षाला न जुमानता घेतलेलं हे पाऊल, या सर्व घडामोडींनी बंगालच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। नेमका काय आहे हा शिलान्यासचा कार्यक्रम? हुमायूं कबीर यांनी पक्षाला विरोधात का भूमिका घेतली आणि या संवेदनशील कार्यक्रमासाठी सुरक्षेचे आव्हान कसे घेतले, पाहूया या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच। हा संपूर्ण घटनाक्रम पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा परिसरात घडतोय। 6 डिसेंबर रोजी एका नवीन मशिदीसाठी शिलान्यास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। मात्र या मशिदीला बाबरी मशीद हे नाव देण्याच्या भूमिकेमुळे हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनलाय। या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि समर्थकांना सक्रिय पाठिंबा देणारे नेते आहेत हुमायूं कबीर। ते आपल्या पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाऊन या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्याचे बोलले जाते। एका नेत्याने पक्षाच्या विरोधात जाऊन एवढ्या मोठ्या आणि संवेदनशील कार्यक्रमाचे आयोजन करणे हे बंगालच्या स्थानिक राजकारणातील एक मोठे आवाहन मानले जाते। हा शिलान्यास केवळ धार्मिक विधी नसून तो एका मोठ्या सामुदायिक आणि राजकीय वक्तव्यासारखा आहे। कबीर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात मोठा तणाव निर्माण झालाय। शिलान्यास कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचंड जनसमुदाय जमण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थानिक प्रशासनाने दिलेल्या अंदाजानुसार या कार्यक्रमासाठी 3 लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र जमणे हे या कार्यक्रमाचे सामुदायिक महत्त्व दर्शवते। या गर्दीपेक्षा अधिक लक्ष वेधून घेणारे दृश्य म्हणजे या मशिदीच्या निर्माणासाठी समर्थक विटा डोक्यावर घेऊन रस्त्यात उतरले। या प्रतिकात्मक कृतीचा अर्थ काय? विटा डोक्यावर घेऊन येणे हे केवळ बांधकाम साहित्याचे वहन नाही, तर मशिदीच्या निर्माणासाठी आपले योगदान आणि वचनबद्धता दर्शवणारे एक अत्यंत भावनिक आणि प्रतिकात्मक पाऊल आहे। प्रत्येक वीट ही या समुदायाच्या श्रद्धेचे आणि एकजुटीचे प्रतीक आहे। डोक्यावर विटा घेऊन येणारे हे दृश्य या समुदायाच्या या स्थापनेसाठी असलेला अटूट निर्धार स्पष्टपणे मांडते। या कार्यक्रमाच्या आयोजनाची व्यापकता पाहिली तर हा संपूर्ण कार्यक्रम 25 एकर इतक्या विशाल क्षेत्रात आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रमासाठी खास 150 बाय 80 फूट इतका मोठा स्टेज तयार करण्यात आलाय। 400हून अधिक लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे व्यवस्थापन करण्यासाठी 3000 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कार्यक्रमात 60,000पेक्षा जास्त बिर्याणी पॅकेट वाटप केले जाणार आहेत। कार्यक्रम राष्ट्रीय महामार्ग NH12 जवळ असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खास ट्रॅफिक प्लॅन तयार करण्यात आले। एका बाजूला एवढ्या मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे हे प्रतिकात्मक प्रदर्शन, यामुळे या शिलान्यास समारंभाला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। कार्यक्रम अत्यंत संवेदनशील नावाने जोडलेला असल्याने बेलडांगा येथे कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे। त्यामुळे परिसरात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। सुरक्षेच्या उपाययोजना पाहिल्या तर प्रचंड पोलीस बंदोबस्त, कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आसपासच्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले। वाहतूक नियंत्रण, 3 लाख लोकांच्या संभाव्य उपस्थितीमुळे वाहतुकीचे मोठे नियोजन करावे लागले, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा खोळंबा किंवा तणाव निर्माण होऊ नये। तसेच शांतता राखण्याचे आवाहन, प्रशासनाने आणि आयोजकांनी दोन्ही बाजूंना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले। बाबरी मशीद या नावाने जोडल्या गेलेल्या कोणत्याही घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासन अत्यंत सावधगिरी बाळगून एवढ्या मोठ्या समुदायाला शांततेत हाताळणे हे स्थानिक प्रशासनासाठी एक मोठी परीक्षा आहे। हुमायूं कबीर यांच्या पक्षाला न जुमानता घेतलेल्या भूमिकेमुळे पश्चिम बंगालच्या स्थानिक राजकारणात त्यांचे पडसाद उमटत आहे। एका बाजूला धार्मिक भावनांचा आदर आणि दुसऱ्या बाजूला राजकीय शिस्त आणि सावधगिरी, या दोन गोष्टींमध्ये संघर्ष दिसून येतो। हा शिलान्यास कार्यक्रम केवळ एका धार्मिक वास्तूची स्थापना नसून सामुदायिक अस्मिता आणि राजकीय शक्तीचे प्रदर्शन म्हणूनही पाहिलं जातंय।
हुमायूं कबीर यांच्या टीमने 25 एकर क्षेत्रात 3 लाखाहून अधिक लोकांच्या उपस्थितीत आयोजित केलेला हा भव्य कार्यक्रम सामुदायिक एकजुटीचे प्रदर्शन आहे की राजकीय पक्षांवर दबाव टाकण्याचे एक शक्ती प्रदर्शन? यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल इमेज YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.